ओके. आवाज माझा आवाज पोहोचतोय ना सगळ्यांपर्यंत? सो आपण पुढचा ऑर्गनल्स चालू करणार आहोत. और नेक्स्ट ऑर्गनल रायबोसोम्स, जो महत्वाचा आहे. आता पण आपण जे बडबड होतो सगळं, त्या मेन जो पार्ट होता तो रायबोसोम्सचा होता. आपण ER बघितला, त्याच्यानंतर गॉल्जी बॉडी बघितलं, लायसोसोम बघितलं. या सगळ्यामध्ये आपण बघितलं असेल रायबोसोमचा सर्वात महत्वाचा पार्ट होता. तर रायबोसोम्स चा रोल बऱ्यापैकी होता. सो आपण आता हा ऑर्गनल्स बघणार आहोत. नाउ दिस रायबोसोम्स first isolated by Claude from cytoplasm. ऍक्च्युली या सायंटिस्टने पहिला आयसोलेट केला सायटोप्लाझम मधून, पण त्याला तेव्हा नाव देता आलं नाही. तेव्हा त्याने नाव दिलं छोटे छोटे पार्टिकल्स दिसत आहेत म्हणून त्याने नाव दिलं मायक्रोस्कोप. ओके. सो रायबोसोम was first isolated by Claude from cytoplasm and termed these particles as a microsomes. त्याने छोटे छोटे पार्टिकल्स असल्यामुळे मायक्रोसोम्स नाव दिलं. नंतर काय झालं, रॉबिन्सन्स अँड ब्राउन्स observed these particles in root cell of विसिया फेबा. विसिया फेबा हे मेडिकल प्लांट आहे जे डायुरेसिसचं काम करतं, ॲज वेल ॲज एक्सपेक्ट्रोड म्हणून एक काम करतो, किंवा काय म्हणतात ते टॉनिक मध्ये पण याचा उपयोग केला जातो. सो या झाडाच्या रूटच्या सेल्स मधनं त्याने ऑब्झर्व केलं या दोन साईडने, रॉबिन्सन आणि ब्राउनने. त्याच्यानंतर जॉर्ज ती टर्म जी आहे रायबोसोमशी, that terms given by George Faraday in 1953, आणि म्हणून या पार्टिकलला त्याने पॅलेडे पार्टिकल्स म्हणजे रायबोसोम्स पार्टिकल्सला पॅलेडे पार्टिकल्स असं सुद्धा म्हणतात. आता बेसिकली हा रायबोसोम्स आहे ना, हा व्हेरी स्मॉलेस्ट सेल ऑर्गनल्स विदाउट मेम्ब्रेन. आणि आपल्याला माहिती आहे की हा रायबोसोम्स प्लांट्स म्हणतो मी, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये पण मिळतो आणि युकॅरियोटिक सेल मध्ये पण मिळतो. सगळ्यांमध्ये रायबोसोम्स मिळतात. फक्त त्याला एक्सेप्शनल केस आहे परत सेम इकडे मॅच्युअर्ड मॅमेलियन आरबीसी, आणि दुसरा तो म्हणजे स्पर्म. या दोघांमध्ये रायबोसोम्स मिळत नाही, दे आर ॲब्सेंट. ऑल प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स cells contain ribosome except matured mammalian RBC and sperm. Now they are also found in organelles such as mitochondria and plastids. If they are found in mitochondria, means if the ribosomes are found in mitochondria, then we called as mitoribosomes. If it is found in or occurring plastids, we terms as plastidoribosomes. सो सगळ्या प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटिक मध्ये मिळतातच. एक्सेप्शनल केस आहे ते म्हणजे मॅमेलियन आरबीसी आणि स्पर्म. तसंच ऑर्गनल्स मध्ये सुद्धा, म्हणजे इव्हन दो मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा आरबीसीज आहेत, मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा रायबोसोम्स आहेत, प्लास्टिड मध्ये सुद्धा रायबोसोम्स आहेत. जर मायटोकॉन्ड्रिया मध्ये असतील तर त्या प्रकारच्या रायबोसोम्सला म्हणतात रायबोसोम्स. प्लास्टिड्स मध्ये असतील तर त्याला म्हणतात प्लास्टिडोरायबोसोम्स. नाउ यू नो दॅट द रायबोसोम्स आर प्रेझेंट in even eukaryote and prokaryote. The ribosomes are present or found in cytoplasm as well as it attached to the cell membrane. म्हणजे सेल मेम्ब्रेन नाही, मेम्ब्रेन. सो मेम्ब्रेनला म्हणजे ऑर्गनल्सच्या मेम्ब्रेनला, म्हणजे जसं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बघितलं, जसं आपण न्यूक्लियसचं आउटर मोस्ट मेम्ब्रेन बघितलं, जसं आपण वेसिकल्स बघितले. ओके. या सगळ्यांच्या मेम्ब्रेनला सुद्धा रायबोसोम्स अटॅच आहेत, और दे आर फ्रीली सस्पेंडेड, फ्रीली प्रेझेंट इन द सायटोप्लाझम.
So they are found in the cytoplasm as well as attached to the membrane. If it is found in cytoplasm, जर ते सायटोप्लाझम मध्ये असतील तर त्याला आपण फ्री म्हणजे त्याला फ्री सायटोप्लाझम मध्ये असेल त्याला आपण फ्री रायबोसोम्स म्हणतो. ओके, now the ribosomes are found in cytoplasm as well as the membrane. If found in cytoplasm then we called as free cytoplasm and म्हणजे free ribosomes, not cytoplasm, free ribosomes. And if it is attached to the membrane, especially nucleus, म्हणजे न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनला किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनला, then it is called as bound ribosomes. मेम्ब्रेनला अटॅच असतील तर आपण बाउंड रायबोसोम्स म्हणतो, सायटोप्लाझम मध्ये असतील फ्रीली तर आपण त्याला फ्री रायबोसोम्स म्हणतो. Now each ribosomes are made up of two units, we called as two subunits. One is larger subunits and second one is smaller subunits. आता मी तुम्हाला मागच्या वेळेला असं सांगितलं की असं डोळ्यासमोर आणा, एक मोठा म्हणजे डबा आहे, डब्याचा एक खालचा भाग मोठा असतो आणि झाकण छोटं असतं. जो छोटा भाग आहे तो म्हणजे स्मॉलर सब युनिट आहे आणि मोठा भाग आहे डब्याचा तो म्हणजे लार्जर सब युनिट आहे. पण इथे एक मात्र लक्षात ठेवा, डबा डोळ्यासमोर आणला तरी खालचा जो भाग आहे ना त्याच्यावरती झाकण वर बंद होतं, पण इथे मात्र स्मॉलर सब युनिट लार्जर सब युनिट मध्ये घुसतं. लक्षात घ्या, डब्यामध्ये कसं होतं मोठ्या पार्ट वरती छोटा पार्ट बसतो, पण इथं तसं होत नाहीये. लार्जर जो पार्ट आहे, मी डबा म्हणून तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलं, लार्जर जे सब युनिट आहे त्या लार्जर सब युनिटच्या आत बसतं स्मॉलर सब युनिट. सो इच रायबोसोम मेड अप ऑफ वेदर इट इज 70S और 80S, दोन प्रकारचे रायबोसोम्स आहेत. प्रोकॅरियोट मध्ये 70S आहेत आणि युकॅरियोटिक मध्ये 80S आहेत. 70S असले काय व 80S असले काय, प्रत्येक रायबोसोम आहे इच रायबोसोम मेड अप ऑफ बेसिकली टू सब युनिट्स. One is larger subunit and second one is smaller subunit. Now आता हे larger subunit आणि smaller subunit attach कसे असतात बघा आपण बघूया. It is found in, ते झालं आपलं. Now each ribosome has two subunits, larger and smaller subunits. Now larger subunits is attached to the membrane with help of protein called as ribofurine. जे आपण रायबोफोरिन 1 आणि रायबोफोरिन 2 बघितलं लेयर मध्ये, आठवलं तुम्हाला. सो लार्जर सब युनिट्स आहेत, एक लार्जर सब युनिट असतो आणि त्याच्यावरती स्मॉलर सब युनिट अटॅच असतो. त्याला लार्जर सब युनिट हा मेम्ब्रेनला अटॅच असतो. मग तो ईआरचा मेम्ब्रेन असेल किंवा कुठलाही ईआरच्या मेम्ब्रेनचा बघितला तर ईआरच्या मेम्ब्रेनला लार्जर सब युनिट अटॅच आहे आणि त्या लार्जर सब युनिटच्या वर स्मॉलर सब युनिट असतो. पण लार्जर सब युनिट रायबोसोम्सचा ईआरच्या मेम्ब्रेनला प्रोटीनने कनेक्ट होतो किंवा प्रोटीनने अटॅच होतो. काय त्या प्रोटीनचं नाव? द नेम ऑफ द प्रोटीन इज कॉल्ड एज रायबोफोरिन. द नेम ऑफ द प्रोटीन इज कॉल्ड रायबोफोरिन. आपण डायग्राम मध्ये बघूया. बघा हे स्मॉलर सब युनिट आहे, लार्जर सब युनिट आहे, रायबोफोरिन आहे. हे हा जो काढला हे सगळं डायग्राम मध्ये दाखवलाय. हे आहे तुमचं ईआर म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा सिस्टरने दाखवलाय, त्यातला बाहेरचं पार्ट आहे, सरफेस आहे सिस्टमचा. या सिस्टम मध्ये रायबोसोम्स अटॅच असतो. कसा? लार्जर सब युनिट ह्याला अटॅच असतो, पण लार्जर सब युनिट ईआरच्या म्हणजे थोडक्यात सिस्टमच्या मेम्ब्रेनला सरफेसला अटॅच कोणाने असतो? इट इज बाय मीन्स ऑफ प्रोटीन अँड द नेम ऑफ द प्रोटीन इज रायबोफोरिन. सो दिस इज लार्जर युनिट, दिस इज स्मॉलर युनिट and larger unit attached to the cistern by means of this small or this protein part which is called as riboforin. So पक्का लक्षात ठेवा, ribosome made up of two subunit, one is larger and second one is smaller. larger च्या वरती smaller subunit बसवलेला असतो आणि हे एक युनिट झालं रायबोसोमचं. हे एक सब युनिट एक युनिट झालं रायबोसोमचं, जे दोन सब युनिटने बनलंय, वरचा स्मॉलर खालचा लार्जर. आणि लार्जर युनिट किंवा आपण सब युनिट म्हणूया त्याला, इथं युनिटच्या ऐवजी सब युनिट पाहिजे. सो लार्जर जे सब युनिट होतं आहे ते लार्जर सब युनिट एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेनला प्रोटीनने अटॅच असतं. म्हणजे या दोघांमध्ये प्रोटीन त्याला अटॅच करतो आणि त्या प्रोटीनचं नाव आहे रायबोफोरिन. हे लक्षात ठेवा नाव, हे नीट मध्ये विचारतात. तर स्मॉलर सब युनिट आहे ते फ्री असतं. ओके, नाव नेक्स्ट. तर आता रायबोसोम्स आहेत. हे रायबोसोम्स दे आर ऑफ टू टाइप्स.
नाउ यू नो दॅट इन प्रोकॅरियोट मध्ये 70S असतात आणि युकॅरियोट मध्ये 80S असतात. आता व्हॉट डू यू मीन बाय एस? S is nothing but the sedimentation coefficient. It is also called as Swedberg's constant. Now, sedimentation coefficient म्हणजे काय? So what S indicate? It means at what rate are the ribosomes settled down? त्याला म्हणतात sedimentation rate. कुठल्या रेटला रायबोसोम्सचे पार्टिकल्स सेटल डाऊन होतात, that is called as sedimentation rate, which is denoted by S. Sedberg's constant हा सायंटिस्ट होता म्हणून त्याने नाव दिलं Sedberg's constant. So what S actually indicates, it's the sedimentation coefficient, and it is nothing but at what rate the ribosomes get settled down, that is called S. So 70S म्हणजे 70S हा त्याचा sedimentation rate झाला और coefficient झाला. 80S हा sedimentation coefficient झाला. Now आता आपण 70S कडे येऊया. 70S ribosomes आहे. These ribosomes are found in prokaryotic cell. 80S ribosomes are found in eukaryotic cell. Now you know that eukaryotic ribosome contain 80S. Now 80S, it occur in the cytoplasm of eukaryotic cell. 80S, the two subunit of 80S ribosomes are 60S and 40S. So 60S is larger, 60 sedimentation rate, 40 sedimentation rate. 60 जो है तो लार्ज मोठा पार्टिकल सब यूनिट है आणि 40 जो है 40 जो है तो स्मॉलर पार्टिकल है. सो 80S रायबोसोम्स आर 60S प्लस 40S. बघा बऱ्याच जणांचा याचा गोंधळ होतो. हा लोक काय करतात, आता ह्याच्यात ठीक आहे पण प्रोकॅरियोट मध्ये काय आहे माहिती का, प्रोकॅरियोट मध्ये 50 आणि 30 आहे. तो 50 आणि 30 ची टोटल 70 येते म्हणून त्यांना असं वाटतं का 50S आणि 30S म्हणून 70S तयार होतो. तर तसं नाही आहे. ते दोन वरचे एकावर एक असलेले सब युनिट्स आहेत. तसं इकडे पण 60 आणि 40 म्हणजे 60 लार्जर सब युनिट आहे रायबोसोम्सचा आणि 40 स्मॉलर सब युनिट आहे रायबोसोम्सचा. नाउ 60S इज लार्जर. ओके, सो दिस इज 60S and this is 40S. 60S स्मॉलर आहे, 40S 60S लार्जर आहे, 40S स्मॉलर आहे. आता 60S म्हणजे काय, तर हा जो काय 60S चा रायबोसोम्स आहे जो मोठा, त्याचा सेडिमेंटेशन कोएफिशिएंट S 60 आहे आणि याचा कोएफिशिएंट सेडिमेंटेशन 40 आहे. ओके, हे दोघेही जर एकत्र केले तर यांचा सेडिमेंटेशन आपल्याला 80S मिळतो. पण हे तुम्ही जर स्प्लिट केले म्हणजे 60 लार्जर झाला ना, त्याच्यावरती वर ठेवलेला छोटा आहे तो 40 आहे, 40 आहे. जर तुम्ही 60 ला वेगळा केला आणि बघितलं तर तुम्हाला 60S सेडिमेंटेशन मिळणार. जर दुसरा छोटा बघितला तर तुम्हाला 40S सेडिमेंटेशन मिळणार. आणि दोन्ही तुम्ही जर एकत्र केले आणि जर त्याचा सेडिमेंटेशन कोएफिशिएंट बघितला तर तुम्हाला 80S मिळणार. सो दॅट इज 80S. नाउ दुसरा जो आहे तो प्रोकॅरियोट रायबोसोम्स. प्रोकॅरियोट रायबोसोम्सचा 70S असतो. Now it occur in cytoplasm and associated with plasma membrane of prokaryotic cell. Now 70S ribosomes also present in mitochondria and chloroplast of eukaryotes. म्हणजे 70S प्रकारचा जो काय रायबोसोम्स आहे हा युकॅरियोट मधल्या मायटोकॉन्ड्रिया मध्ये आणि क्लोरोप्लास्ट मध्ये मिळतो. That is 55S ribosomes present in mitochondria and plastids. Okay, now आता पण मी S सांगितलं, S चा फुल फॉर्म सांगितला Sedberg unit or it is also called as sedimentation coefficient. Now what do you mean by sedimentation coefficient or S? It means at what rate are these ribosomes get settled down or sediments, that is called as S. The two subunit of 70S ribosomes are 50S which is larger and 30S which is smaller. 80S मध्ये 60S लार्जर होता, 40S स्मॉलर होता. बरेचसे मी मगाशी सांगितलं असं बरेचसे याचे टोटल करतात, त्यांना वाटतं 50S प्लस 30S म्हणजे 70S. तर तसं नाहीये. इथं पण दोन युनिटने बनलेले 70S रायबोसोम्स दोन सब युनिटने बनलाय, एक लार्जर सब युनिट आणि एक स्मॉलर सब युनिट. जो लार्जर सब युनिट आहे त्याचा सेडिमेंटेशन आहे 50S. म्हणजे तुम्ही जर ते वेगळे केलेत
70 रायबोसोम मधले मोठा वेगळा केला आणि छोटा वेगळा केला, तर मोठा जो आहे 50S, मोठा जो केला त्याचा सेडिमेंटेशन येणार तुमचं 50 आणि छोट्याचं सेडिमेंटेशन येणार 30, म्हणून त्याला 50S आणि 30S केलं. आणि हे दोन्ही म्हणजे 50S आणि 30S तुम्ही एक युनिट तुम्ही जर एकत्र करून ते एक युनिट तुम्ही बघितलं तर तो त्याचा सेडिमेंटेशन 70S येतो. Now ribosomes are made up of ribonucleic acid, that is rRNA. It is called as ribonucleic acid, rRNA, and protein, and are surrounded by any membrane. Now what is the chemical composition of ribosomes? काय काय chemical composition ribosomes मध्ये जे आता आपण बघितलं बघा. त्याच्यामध्ये ना जो 70S रायबोसोम्स आहे, 70S रायबोसोम्स कंटेन 60% rRNA and 40% प्रोटीन. म्हणजे प्रोकॅरियोटिक रायबोसोम मध्ये आरएनएचं प्रमाण जास्त आहे आणि प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. So 70S ribosomes contain, see basically ribosomes are made up of what? It is made up of rRNA and protein. So 70S contain how many rRNA? Percentage is 60% and rRNA protein is 40%. So 60% rRNA, 40% protein. Now rRNA means more rRNA and less protein. rRNA जास्त आहे आणि प्रोटीन कमी आहे. Now आता हा rRNA याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात rRNA 20S, 5S आणि 16S याने बनलाय. म्हणजे 20 सेडिमेंटेशन आहे, 23 सेडिमेंटेशन आहे, 5 सेडिमेंटेशन आहे आणि 16 सेडिमेंटेशन आहे. आपण हा पूर्ण बघितलेला किती? 70S, 50 आणि 30. सो 23 आणि 5 जे काय आहेत ते 50 आहेत, दॅट इज लार्जर. परत सांगतो हा, हे ऍडिशन नाहीये, इट इज नॉट ऍडिशन ऑफ 20S प्लस 5S. सो 23S आणि 5S मिळून 50S झालाय जो लार्जर, अँड 16S इज 30S विच इज स्मॉलर. सो rRNA तयार झाला 23S, 5S आणि 16S, ज्याच्यामध्ये 23 आणि 5S मिळून 50S जो लार्जर युनिट आणि 16S म्हणजे 30S, 16S झालाय तो स्मॉलर युनिट. सो हे त्याचं डायग्राम आहे बघा. हा मोठा छोटा पार्ट आहे, दॅट इज स्मॉलर सब युनिट, दिस इज लार्जर सब युनिट. सो 50S सब युनिट, 30S सब युनिट, याची विड्थ आहे 210 अँगस्ट्रॉम आणि 70S रायबोसोम्स. ओके, हा 80 नका घेऊ, हा चुकून आला इकडे. सो दिस इज कट पेस्ट करताना तो राहिला चुकून. सो दिस इज 70S रायबोसोम्स. नाव पुढचा आपण जाऊया 80S रायबोसोम्स. 80S ribosomes contain 40% rRNA and 60% प्रोटीन. आता दोघांमधला तुम्हाला डिफरन्स कळला असेल बघा. 70S रायबोसोम्स मध्ये आरएनएचं प्रमाण जास्त आहे, आरएनए जास्त आहे, प्रोटीन कमी आहे. ऑब्विसली आरएनए म्हणजे rRNA हा. तर 80S रायबोसोम्स मध्ये आरएनए कमी आहे आणि प्रोटीन जास्त आहे, म्हणजे आरएनए 40% आहे आणि प्रोटीन 60% आहे. तर 70S रायबोसोम मध्ये 60% rRNA आणि 40% प्रोटीन आहे. याच्यामध्ये आरएनए जास्त आहे, प्रोटीन कमी आहे. याच्यामध्ये आरएनए कमी आहे, प्रोटीन जास्त आहे. आता 80S कसा होतो बघा डिस्ट्रीब्यूट. सो लेस आरएनए, rRNA and more protein. Now the 80S ribosomes contain 40% rRNA and 60% protein. So rRNA 4 पार्ट मध्ये डिवाइड होतो. 20S, 5S, 5.8S आणि 18S. हे परत सगळे कोएफिशिएंट सेडिमेंटेशन कोएफिशिएंट आहे. त्यातला 20S, 5S आणि 5.8S त्याच्यापासून जो तयार होतो दॅट इज 60S विच इज अ लार्जर युनिट, आणि 18S पासून तयार होतो तो 14S
that is smaller unit. 14s पाहिजे इकडे 40s that is smaller subunit. So RNA ने मगाचा जो बघितला होता 70s मध्ये, त्या 70s मध्ये RNA तयार झाला होता 23s, 5s आणि 16s. So 23s आणि 5s म्हणून 50s झालेला लार्जर and 16s पासून 30s झालेला स्मॉलर. तर 80s रायबोसोम्स आहे जो यूकॅरियोट मध्ये मिळतो रायबोसोम्स. That ribosomes having RNA 20s, 28s, 5s, 5.8s and 18s. So this 28s, 5s and 5.8s is nothing but the 16s, which is a larger subunit. And second one is 18s, which is 40s, which is a smaller subunit. Now, हा था 80s रायबोसोम्स बघितला आपण. सो 80s रायबोसोम्स मध्ये 60s, 40s, 60s, 40s मध्ये याचा हे विड्थ आहे 200 to 240 एंगस्ट्रॉम, लेंथ आहे 30 एंगस्ट्रॉम, 300 एंगस्ट्रॉम ही त्यांची लेंथ आहे. इथं मगाशीची लेंथ आपण सांगायची राहिली, दॅट इज 290 एंगस्ट्रॉम. लेंथ आहे 290 एंगस्ट्रॉम, हे लक्षात ठेवा. कोणामध्ये 70s मध्ये विड्थ आहे 210 एंगस्ट्रॉम आणि 80 मध्ये लेंथ इज 300 एंगस्ट्रॉम and width is 200 to 40 angstrom, 60 and 40 subunit. So आपण हे दोन सबयुनिट बघितले. ओके, आता लार्ज सबयुनिट ऑफ 70s और 80s कुठलाही जरी घेतलं तरी 70s आणि 80s याला दोन म्हणजे दोन सबयुनिट, या दोन रायबोसोम्सचे प्रत्येकाचे दोन पार्ट आहेत. इफ यू टेक लार्जर पार्ट ऑफ द 70s और स्मॉलर पार्ट ऑफ द 70s, कुठलाही तुम्ही रायबोसोम्स घ्या, तुम्ही 70s घ्या किंवा 80s घ्या, जो दोन पार्टने बनलाय. जसं मी तुम्हाला सांगितलं, एक लार्जर पार्ट ज्याला लार्जर सब युनिट म्हणतात आणि एक स्मॉलर पार्ट जो स्मॉलर पार्टने बनलाय. नव जो लार्जर पार्ट बनलाय तो बनलाय 3 पार्टने. ओके, सो हे एक्झाम्पल, हे पार्ट आहे, हे डायग्राम आहे लार्जर पार्टचा. ओके, आणि हा आहे तुमचा स्मॉलर पार्टचा. सो दिस इज लार्जर, दिस इज स्मॉलर. सो इट इज मेड अप ऑफ, ऍक्च्युली आपल्याला डायग्राम काढताना आपण तो डोम शेप दाखवतो, वर एक डोम शेप, खाली एक असा दुसरा खालच्या बाजूला आलेला डोम शेप दाखवतो, पण ऍक्च्युअल तशी डायग्राम नाही, ऍक्च्युअली असा डायग्राम असतो आहे. पण तो दाखवताना आपण डायग्राम ड्रॉ करताना किंवा कुठेही दाखवताना तो अशा प्रकारे दाखवलाय की ज्याच्यामध्ये बरोबर मेसेंजर आरएनए असतो, सॉरी हा मेसेंजर आरएनए असतो. तो दाखवताना आपण तसं दाखवलंय त्याला, पण खरं त्याचं स्ट्रक्चर असं आहे. लार्जर जे सब युनिट आहे, मग ते 70s असू दे किंवा 80s असू दे, ते या 3 पार्टने बनलंय, बरोबर. आणि स्मॉलर सब युनिट असू दे, ओके, स्मॉलर पाहिजे, इकडे लार्जर झालंय, स्मॉलर सब युनिट असू दे, वेदर इट इज 70s किंवा 80s, ते 4 पार्टने बनले. कोणकोणते आहेत ते लार्जर सब युनिटचे पार्ट? हे स्मॉलर सब युनिट आहे. लार्जर सब युनिटचे पार्ट कोणकोणते आहेत? तर 3 पार्ट आहेत. प्रोट्युबरन्स एक पार्ट, रिजिड्स दुसरा पार्ट, रिजेस आणि तिसरा आहे स्टॉक. या 3 पार्टने बनलाय लार्जर सब युनिट. 3 पार्ट कोणकोणते लार्जर सब युनिटचे? लार्जर सब युनिट मग तो 70s असू दे किंवा 80s असू दे, तो 3 पार्टने बनलाय. स्टॉक, रिजेस, एक स्टॉक आहे, एक रिजेस आहे, अजून एक पार्ट असतो छोटा पण तो इन्क्लूड केलेला नाहीये, दॅट इज कॉल्ड व्हॅली. आणि तिसरा आहे तो प्रोट्युबरन्स, हा तिसरा पार्ट आहे. तर स्मॉलर सब युनिट आहे, स्मॉलर सब युनिट मग तो 70s असू दे किंवा 80s असू दे, तर तो 4 पार्टने बनलाय. पहिला पार्ट आहे तो प्लॅटफॉर्म, सो दिस पार्ट इज प्लॅटफॉर्म. देन हेड, बेस अँड क्लिफ्ट. ही क्लिफ्ट आहे, हा हेड आहे, हा बेस आहे. सो प्लॅटफॉर्म, हेड, बेस आणि क्लिफ्ट, दिस इज द पार्ट्स ऑफ smaller subunit of 70s and 80s, and this is the larger, this is the part of
लार्जर सब युनिट ऑफ 70s और 80s. आता हे दोन्ही जर आपण एकत्र गेले तर आपल्याला अशी दिसणार, हा लार्जर आहे, हा स्मॉलर आहे. या लार्जर वरती स्मॉलर बसवलेला असतो. ओके, इथं चुकून लार्जरच्या ऐवजी स्मॉलर पाहिजे ना, चुकून ह्याची टायपिंग मिस्टेक झाली, लार्जर पाहिजे इकडे. सो असे दोन असतात. हा बघा इथं बेस दाखवला, इकडे हेड दाखवलाय. ओके, दिस इज बेस, दिस इज हेड. क्लियर? सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लार्जर सब युनिट अँड स्मॉलर सब युनिट. 70s मध्ये पण आणि 80s मध्ये पण. न याच्यावर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे फंक्शन. न प्रोटीनचं जे मेन फंक्शन आहे ते प्रोटीन सिंथेसिस. मेन फंक्शन ऑफ रायबोसोम्स इज प्रोटीन सिंथेसिस. पण मुळात ह्याच्यामध्ये ना 3 आपण पार्ट बघणार. ऍक्च्युली प्रोटीन सिंथेसिस होतं कसं, प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हा तुम्ही वेगळा टॉपिक आहे, तो तुम्ही तो दुसऱ्या चॅप्टर मध्ये बघाल. पण बेसिकली ज्या वेळेला प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते किंवा प्रोसेस करायची असते, ऍक्च्युअली त्यावेळेला हे दोन्ही रायबोसोम्स वेगवेगळे असतात. एक फ्रीली सस्पेंडेड असतो, म्हणजे पसरलेले असतात. हे दोन रायबोसोम प्रोटीन सिंथेसिसच्या वेळेला एकत्र येतात आणि एकत्र आले म्हणजे असेंबल होतात. ते प्रोटीन सिंथेसिस संपलं की ते परत डिसोशिएट होतात किंवा वेगळे होतात. सो आता मी असं सांगितलं की रायबोसोम मेड अप ऑफ 2 सब युनिट्स, जर तो 70s असू दे किंवा 80s असू दे. आणि लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिट हे दोघही नॉर्मली सेपरेटच असतात. जसं मी आता सांगितलं, लार्जर सब युनिट आहे तो अटॅच टू दी मेम्ब्रेन आणि स्मॉलर रिमेन फ्री इन दी सायटोप्लाझम. सो ह्यांचं पहिलं होतं ज्या वेळेला प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस चालू व्हायची वेळ असते, म्हणजे ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस दिस 2 लार्जर अँड स्मॉलर सब युनिट्स ते एकमेकाला एकत्र येतात, मिळतात, ते एकत्र येतात. त्याला असेंब्ली असं म्हणतात. आणि हे होण्यासाठी म्हणजे ह्या पक्का डोक्यामध्ये ठेवा, प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी मॅग्नेशियम आयन कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं असतं. अँड दॅट कॉन्सन्ट्रेशन इज 0.011 मोलार. एवढं कॉन्सन्ट्रेशन असेल मॅग्नेशियम Mg+2, मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन 0.001 मोलार एवढं असेल तरच प्रोटीन सिंथेसिस होतं. त्यामुळे हे कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं तर डिसोसिएशन होतं, सॉरी कमी असलं तर डिसोसिएशन होतं. आणि जास्त जर असेल, हे मी एका मॉलिक्यूल बद्दल सांगितलं, म्हणजे एक मॉलिक्यूल, एक रायबोसोम्स 2 मॉलिक्यूलने छोट्या छोट्या बनलाय, एक छोटा आहे एक मोठा आहे. हे छोटे आणि मोठे एकत्र येण्यासाठी म्हणजे असेंबल होण्यासाठी मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन 0.001 मोलार एवढं लागतं. या प्रोसेसला असेंब्ली असं म्हणतात. दुसरी जी एक प्रोसेस आहे, जर हे कॉन्सन्ट्रेशन कमी असेल किंवा जास्त असेल तर काय होतं, जर 0.001 मोलार मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल म्हणजे कमी असेल, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ magnesium ion is less than 0.001 molar, then these 2 subunits get separate and this process is called as dissociation. The first process fuse होतात, that is called as assembly, त्याला assembly असं म्हणतात. तिसरी जी एक प्रोसेस आहे त्याला डिमर म्हणतात. ह्याच्यामध्ये जर मॅग्नेशियमचं कॉन्सन्ट्रेशन 0.3 केस पॉसिबिलिटी घेतली आपण, 0.001 मोलार पेक्षा जास्त असेल, if the concentration of Mg is more than 0.001 molar, then entire ribosome unit म्हणजे अख्खच्या अख्खं रायबोसोम्स ज्याच्यामध्ये 2 सब युनिट आले, असे अख्खेच्या अख्खे रायबोसोम्स एकमेकाला एकत्र येतात. ओके, म्हणजे 2 रायबोसोम्स एकत्र जॉईन होतात आणि त्या प्रोसेसला डिमर फॉर्मेशन असं म्हणतात. सो या सगळ्यांमध्ये मॅग्नेशियम हा एक महत्वाचा एलिमेंट आहे जो प्रोटीन सिंथेसिस साठी लागतो. असे 2 आले, असे 3 आले,
असे 4 आले. ओके, सांगतो मी. इथं डायग्राम दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल बघा. बघा आपण पहिला पार्ट बघूया त्यातला. इथं मी डायग्रामॅटिक दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, रायबोसोम्स मेड अप ऑफ सब युनिट वेदर 80S और 70S. 04 नाही और पाहिजे 70S. Both the subunits normally remain separate. Now, larger subunit is attached to the membrane while smaller subunit remain free in the cytoplasm. रायबोसोम 2 सबयुनिट ने बनलाय ना, दोन्ही सब युनिट, मग तो 70S असू दे का 80S असू दे, दोन्ही सब युनिट हे सेपरेट असतात, एकत्र नसतात. ओके, काय डाऊट आहे? एक मिनिट थांबा. सांगतो एक 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा, मी इकडे दाखवतोय, सगळे प्रोसेस दाखवतो तुम्हाला. डोंट वरी, प्रोसेस दिसेल तुम्हाला इकडे. सो लक्ष द्या इकडे, मी सांगतो ते. फक्त ना हे कन्फ्यूज होऊ नका. जर 80S रायबोसोम्स असू देत तर 70S रायबोसोम असू देत, दोघेही रायबोसोम्स वेदर इट इज 70S और 80S, 2 सब युनिटने बनलेत. 50-30, 60-40. पण हे दोन्ही सब युनिट्स एकत्र कधीच नसतात. म्हणजे जर 80S घेतला तर 80S मधला 60 आणि 40 एकत्र कधीच नसणार. म्हणजे स्मॉलर आणि लार्जर एकत्र कधीच नसतात, एकत्र जोडलेले कधीच नसतात, सेपरेट असतात. मगाशीच मी सांगितलं, त्यातला मोठा जो आहे तो मेम्ब्रेनला कनेक्ट असतो आणि छोटा आहे तो सायटोप्लाझम मध्ये सस्पेंड असतो, म्हणजे फ्री असतो. तसंच 78च्या बाबतीत आहे. ओके, म्हणून आपण म्हटले लार्जर सब युनिट इज अटॅच टू दी मेम्ब्रेन व्हाईल स्मॉलर सब युनिट्स रिमेन फ्री इन दी सायटोप्लाझम. आता पहिली जी प्रोसेस ती असेंब्लीची. ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस both the subunits binds and for that mgn concentration 0.001 molar is required. म्हणजे दोन्ही सब युनिट, म्हणजे 80 असेल तर 60-40 साठी, 70 असेल तर 50-30, हे जोडण्यासाठी, एकत्र येण्यासाठी मॅग्नेशियम आयन लागतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन एवढंच लागतं. हे जास्त असेल आणि कमी असेल तर वेगळी प्रोसेस होते. दॅट इज रिक्वायर्ड. आता बघा, मी त्या डायग्राम दाखवतो. हा एस म्हणजे स्मॉल युनिट आहे. कुठलेही एकाचं एक्झाम्पल घेऊ आपण, आयदर 80S घेऊ किंवा 70S घेऊ. आपण समजा 80S घेतलं ते 80S चा स्मॉल युनिट आहे, स्मॉलर युनिट आहे. 60 हा लार्जर युनिट आहे, बरोबर ना. आता ह्याच्यामध्ये काय होणार बघा, लार्जर युनिट जो आहे तो अटॅच झालाय मेम्ब्रेनला. तो मेम्ब्रेनचा लाईन दाखवली मी. आता ह्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा आयन्स कॉन्सन्ट्रेशन आहे 0.001 मोलार, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. प्रोसेस प्रोटीन सिंथेसिसची होणार. प्रोटीन सिंथेसिससाठी हेच लागतं. हे जर असेल तर त्यापासून हे 2 सब युनिट एकत्र चिकटले जातात. या प्रोसेसला म्हणतात असेंब्ली. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज असेंब्ली. दिस इज फर्स्ट प्रोसेस. म्हणजे थोडक्यात प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं लागतं. कळतंय? आता हे जोडले का जातात आणि कसे जातात हे प्रोटीन सिंथेसिस मध्ये तुम्ही पुढच्या वर्षी मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये शिकवले जातील. जेव्हा ते लेक्चर टॉपिक शिकवतील सर तुम्हाला, तेव्हा तुम्हाला हा सांगतील हे कसे एकमेकाला जोडले जातात. कळतंय? कसे एकमेकाला जोडले जातात, कसे हे कोड असतात, त्याच्यावरती कोडॉन असतो. AUU, AUC कुठला प्रोटीन तयार करायचा हे ठरवण्यासाठी याच्यावरती कोड असतात. ते डिटेल मध्ये मी जात नाही कारण ते ह्याच्यात नाहीये, ते तुम्ही पुढच्या वर्षी शिकाल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, हे 2 छोटे आणि मोठे सब युनिट जोडायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते त्यासाठी लागतं काय, तर मॅग्नेशियम लागतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन एवढंच असावं लागतं. तर ज्या वेळेला हे छोटा आणि मोठा, म्हणजे छोटा सब युनिट आणि मोठा सब युनिट एकत्र येतो या कॉन्सन्ट्रेशन मध्ये प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये, तेव्हा त्या प्रोसेसला म्हणतात असेंब्ली. दुसरी जी प्रोसेस आहे याला आपण असेंब्ली म्हणूया. दुसरी जी प्रोसेस आहे, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg आयन इज लेस दॅन 0.001 मोलार देन 2 सब युनिट्स सेपरेट. म्हणजे बरोबर उलट होतं.
अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिसोसिएशन. या प्रोसेसला डिसोसिएशन असं म्हणतात. ओके. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ MgIon इज मोर, हे लेस असताना दाखवलंय मी, बरोबर. आता हे मोर असताना बघूया. इफ द म्हणजे याच्यात काय होणार, बरोबर ह्याच्या उलटी प्रोसेस होणार. बघा, बरोबर ह्याच्या उलटी प्रोसेस होणार. ह्याचं जर कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर S मोकळा होणार, म्हणजे स्मॉलर युनिट मोकळा होणार, वेगळा होणार, आणि लार्जर युनिट वेगळा होणार. या प्रोसेसला आपण डिसोसिएशन म्हणतो. ओके, याला आपण डिसोसिएशन म्हणतो. तिसरी जी प्रोसेस होती दॅट इज कॉल्ड डिमर.